आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शिक्षण संस्था व त्यामध्ये शिकवणारे शिक्षक हे देशाचे भविष्य घडवण्याचे काम करीत असतात. विट्यातील अशा एका नामांकित शिक्षण संस्थेमध्येही काही महिला शिक्षिका या आपले कुटुंब चालवत ज्ञानार्जनाचे काम प्रामाणिकपणे करीत होत्या. शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्याचे व त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेण्याचे काम हे मुख्याध्यापकाचे असते. पण याच मुख्याध्यापकाने आपल्याच शाळेतील महिला शिक्षकांना अश्लील बोलणे, त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे प्रकार करणे, त्यांना अश्लील पत्रे पाठवणे असे घाणेरडे प्रकार केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दिलीप पंडितराव कुलकर्णी उर्फ DP कुलकर्णी सर, राहणार कडेगाव, हा विट्यातील एका शिक्षण संस्थेत नोकरी करीत होता. त्याने आपल्याच संस्थेतील अनेक महिला शिक्षकांना अश्लील पत्रे पाठवण्याची तक्रार विटा पोलिसात झाली आहे. कडेगावमध्ये राहणारा हा या बहादराने कडेगावातून खानापुरात जाऊन तिथल्या पोस्टाच्या पेटीत ही पत्रे टाकल्याचे CCTV फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्यावरून पोलीस तपास सुरू आहे. तक्रार दाखल झाल्यावर हा नराधम पंडितराव कुलकर्णी हा फरार होता, पण पोलिसांनी त्याला अटक केली असून अजूनही त्याच्यासोबत एक जण असल्याची चर्चा आहे. पोलिसांवर तपासात हा दबाव टाकत असून फरार काळात हा कुठे होता, त्याला पत्रे टाईप करणे, फरार काळात आसरा देणे यासारखी मदत कोणी केली, तसेच हा ज्यावेळी शिक्षण संस्थेत कामास होता त्यावेळी संस्था चालकांनी त्याला त्याबद्दल काहीच कसे विचारलं नाही, हाही मोठा प्रश्न आहे. त्या शाळेतील विद्यार्थ्यांवर, पालकांवर किती मोठा परिणाम झाला असेल हेही पाहणे महत्त्वाचे आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील सुतार यांनी पत्रकार परिषद घेऊन पंडित कुलकर्णी यास मदत करणाऱ्या सर्वांवर कारवाई करावी, तसेच पोलिसांनी निपक्षपातीपणे तपास करावा, अन्यथा धडक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पाहूयात काय म्हणालेत ते. आज पत्रकारांना सुट्टीच्या दिवशी बोलवून सुद्धा तुम्ही सर्व आला त्याबद्दल तुमचे आभार आहे. कारण विषयच तेवढा गंभीर होता. त्यामुळं आजचा दिवस घालवणं किंवा एक दिवस कमी करणं ह्यासाठी म्हणून तातडीनं हे पत्रकार परिषद घेण्याचं नियोजन केलं. आज आहे की महिलांच्यावर अत्याचार केल्याबाबत किंवा महिलांना लैंगिक त्रास दिल्याबद्दल दिलीप पंडितराव कुलकर्णी म्हणजे DP कुलकर्णी ह्या नराधामाला पोलिसांनी त्याच्यावर FIR करून त्याला पोलिसांनी अटक केलेलं आहे. याच्यावर 5/8/2026 रोजी FIR दाखल झालेला आहे आणि त्याला 13/8/26 रोजी अटक करण्यात आलेलं आहे पोलिसांनी अटक केल्यानंतर कोर्टानं त्याला 4 दिवसाची PC दिलेली आहे. PCमध्ये पोलिसांचा जबाब झाला आहे. मुख्य ह्यांना घटनाक्रम सांगायचा म्हणजे ज्या संस्थेत हा मुख्याध्यापक होता त्या संस्थेत काम करणाऱ्या महिलांच्या बाबतीत ह्याचं कायमच वर्तन ह्या मुख्याध्यापकाचं पदाला शोभेल असं नालायक पद्धतीचं न शोभणारं नालायक पद्धतीचं ह्याचं वर्तणूक होती. तो महिलांच्या असहाय्यतेचा, त्याच्या पदाचा वापर करून महिलांच्यावर अत्याचार करायचा आणि ह्या सर्व बाबीची संपूर्ण चर्चा, ह्या संपूर्ण माहिती ही पूर्णपणे त्या शाळेतील सर्व शिक्षकांना व कळत्या विद्यार्थ्यांना होती. त्याच्यामुळं आणि याचं संस्था चालकाचं हितसंबंध असल्यामुळं याच्यावर कोण तक्रार द्यायला तयार नव्हतं. कारण याच्यावर हा तिथं दबाव निर्माण करून होता किंवा काय त्यांचं लागेबांधे असतील, त्याच्यामुळं तो याच्यावर कोण तक्रार द्यायला धजवत नव्हतं अशी परिस्थिती होती. त्याच्यामुळे याचं कायम ही प्रवृत्ती वाढत गेली आणि ह्याला कोणीही रोखलं नाही. अजून ह्याच्या बऱ्याच गैरकृत्य आहेत, हे सुद्धा पुढे येतील. बऱ्याच महिलांना त्रास दिले आहेत. याबाबत वारंवार काही लोकांनी तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्या तक्रारीसुद्धा दाबून ठेवण्यात गेल्या आहेत. मुद्दा असा झाला की ह्या संस्थेतील 5 शिक्षिका यांनी सर्व शिक्षकांना एकत्र करून त्यांच्या हक्क मागण्यासाठी प्रयत्न करत होत्या. त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी हा त्यांना
अश्लीलतेच्या मार्गाने पत्र लिहून वगैरे ह्यांना परावृत्त करण्यासाठी त्यातून हा त्याला प्रयत्न करत होता. यामध्ये ह्याला अजून एक ह्याचा एक सुपारीबाज मित्र आहे आणि ह्याचा सहकारी आहे, तो पण ह्यात सामील आहे. हे दोघांचा उद्योगच आहे की अशा पद्धतीनं लोकांना किंवा त्रास देणे, महिलांना त्रास देणे, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ह्या गोष्टी करणे, ह्या सगळ्यांचा विषय आहे. याबाबत असं झालं की महिलांना साधारण 30/11/25च्या दरम्यान नंतर 1-2 दिवसानंतर पत्र आली महिलांना ह्याच्यात आणि अशीच पत्र वारंवार येत होती. आणि ह्यावर महिलांनी चौकशी केली असता किंवा यावर म्हणलं असते की त्या पत्रावर खानापूरचा शिक्का दिसून आला. खानापूरचा शिक्का आल्यानंतर या तक्रारदारांनी त्याची चौकशी केल्यानंतर तिथले CC फुटेज काढल्यानंतर हा दिलीप कुलकर्णी विरुद्ध DP कुलकर्णी हा तिथं त्या पोस्टाच्या पेटीत पत्र टाकतानाचा त्यावेळी त्या CCTVत दिसून आल्यानंतर ह्या सर्व चौकशीत लक्षात आल्यानंतर ह्याच्या विरुद्ध महिलांनी महिला आयोगाकडे तक्रार केली. महिला आयोगाकडे साधारण त्यांनी 30 जानेवारी 2026 रोजी पत्र केले. महिला अधिकाऱ्यांनी त्यानंतर हे प्रकरण शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांना पाठवलं. त्यांनी तिथंसुद्धा ह्यानं आपल्या पदाचा आपल्या ताकदीचा वापर करून राजकीय वापर करून ते प्रकरण दाबलं. तिथंसुद्धा त्यांना कुठला न्याय मिळाला नाही. अशा पद्धतीचं झालं. त्यानंतर परत पुन्हा महिला आयोगाकडे याचा यांनी फॉलोअप केला. आमच्या नागरी हक्क संघटनेला यांनी अप्रोच झाल्यानंतर आम्ही ह्या गोष्टीचा फॉलोअप घेतल्यानंतर आम्ही सदर महिला आयोगावर रिक्वेस्ट करून हा सदर पोलीस स्टेशनकडे देण्याचा मागणी केली. पोलीस स्टेशनला याचा ठराव तपास आल्यानंतर पोलिसांनी याची चौकशी केली. पोलीस स्टेशनला आल्यानंतर हे साधारण एक 4-5 महिन्यानंतर हा 5/8/2026 रोजी FIR दाखल करण्यात आला. FIR दाखल करून आज त्याला हे पोलिसांनी ताब्यात केलं आहे. FIR दाखल केल्याचं कळताच हा फरार झाला. ह्याला 5-6 दिवस म्हणजे FIR दाखल झाल्यानंतर हा जवळजवळ 8 दिवसानं सापडलेला आहे. आणि त्या दरम्यानच्या काळात हा कुठं फिरत होता, काय होता याची चौकशी पोलीस करत आहेत आणि त्यांनी करून त्याला पकडला. परंतु आमची अशी मागणी आहे ह्याच्यामध्ये की हा माणूस हा एकटा नाही, ह्याला साथीदार आहेत, ह्याच्याबरोबर एक सुपारी बहादर आहे आणि ह्याला मदत केली. म्हणजे हा फरार असताना हा कुठं फिरत होता, ह्याच्या संपर्कात कोण होतं, ह्याला कुणी लपवण्यासाठी मदत केली, याचा तपास झाला पाहिजे. तसंच हे जे पत्र त्यानं टाकली ही कुठल्या लॅपटॉपमध्ये तयार केली, ह्याला कोण तयार करून देत होतं, हा स्वतः हा तयार करत होता, याचा प्रिंटर पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीची खुलासा पोलिसांनी केला पाहिजे. आणि हे पोलीस प्रकरण याचा चौकशीचे होताना जरा ह्याच्यावर दबाव निर्माण झाल्याचा प्रकार दिसत आहे आम्हाला. यामागे ह्याला मदत करणारे हे नालायकपणानं वागत आहेत. कारण अशा नालायक प्रवृत्तीला जर कुठलं मागं घालत असेल तर ते लोकसुद्धा त्याच प्रवृत्तीचे आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि मला त्या लोकांना असं म्हणणं आहे की हे आम्ही नालायकी खपवून घेणार नाही आणि याबाबत आम्ही याबाबत आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि तुम्हाला त्याबद्दल व्यवस्थित त्याची अद्दल घडेल. कारण अशा पद्धतीने महिलांना कोण त्रास देत असेल, असहाय्यतेचा त्यांचा फायदा घेत असेल आणि त्यांच्या मागं जर का अशा पद्धतीनं लोक उभा राहत असतील, हे समाजासाठी अत्यंत घातक आहे. तुमचं, आमचं, पत्रकारांचं सगळ्यांचं कर्तव्य आहे की सगळ्यांनी त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे, सगळ्यांनी त्यांना ताकद दिली पाहिजे. पोलिसांना हा तपास पारदर्शी केला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत, असं झालं पाहिजे. आणि अद्याप ह्या गोष्टीचा आम्हाला असं दिसतंय की यात जे सहकार्य करणारे आहेत आणि ह्याला साथ देणारे आहेत ह्यांच्याबद्दल चौकशी होत नाही आहे. ह्यांना कोण राजकीय दबावाखाली हे दाबवलं जातं आहे का प्रकरण. तर याबाबत आमची पोलिसांना मागणी आहे की तुम्ही ह्याचा सखोल आणि व्यवस्थित तपास करा. जे ह्यात सामील आहेत, ह्याला साथ देणार आहेत, ह्यांच्यावर तुम्ही तातडीनं कारवाई करा आणि अन्यथा आम्हाला याविरुद्ध आंदोलनाला बसावे लागेल. हे आज आम्ही या पत्रकार परिषदेद्वारे सगळ्यांना सांगत आहेत. याचे सर्व सबळ पुरावे आज आमच्याकडे आहेत. ते सगळे तुम्हाला मी पत्रकारांना देणार आहेत. माझ्याकडे जेवढे पुरावे आहेत ते सगळे देणार आहेत. आणि या महिलांना न्याय मिळवण्याकरता आपण पण सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी ही आपल्याला विनंती करतो. पत्रात नेमकं काय म्हटलं? पत्रात त्या महिलांचं अश्लीलतेबद्दल बोललेलं आहे. पत्रात त्यांना लज्जा उत्पन्न व्हावी अशा पद्धतीचं आहे, जे सांगू शकत नाही. आणि हे त्यांच्या घरात जावं या हिशोबाने त्यांच्या पत्त्यावर पाठवलेले आहेत, ह्यांना केलेले आहेत. म्हणजे ही नवीन पद्धत आहे. आता हे म्हणजे एखाद्याला हे करण्याचं हॅरेसमेंट करण्याची एक पद्धत आहे.
आणि ह्या शिकलेल्या सुजलेल्या ह्या मुख्याध्यापक असणाऱ्या माणसानं करणं म्हणजे हा नालायकपणाचा फार मोठा कळस आहे ह्याच्यात.